छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। पारंपरिक सांस्कृतिक मैदानावर ही प्रचार सभा होणार आहे। अंबादास दानवे सभास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली। ही सभा विराट होईल असा दावा दानवेंनी केलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि तिथली अंबादास दानवेंनी पाहणी केलेली आहे। तर तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। पाहूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा आज होणार आहे आणि त्यासाठी सांस्कृतिक मैदानावर अशी जोरदार तयारी सुरू आहे। खरं तर ठाकरेंची सभा आणि सांस्कृतिक मैदान हे आगळं नातं आहे। अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। खरं तर या मैदानाचं आणि तुमच्या पक्षाचं एक आगळं नातं आहे आणि आज सुद्धा एक मोठी सभा होते। तुमच्या पक्षाचं विभाजन झालं आहे, महापालिकेत सत्ता आणण्याची तुमची जोरदार तयारी सुरू आहे, काय सांगा? आमच्या पक्षाचं काही विभाजन नाही झालं। आमच्या पक्षातून काही गद्दार लोक गेलेले आहे। आमचा पक्ष जसा आहे तसाच आहे। ठीक आहे, पक्षातून काही लोक गेले असतील, ही एक प्रोसेस आहे। परंतु हा मैदानाचा जर मुद्दा आपण बघितला तर या मैदानावर शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली निवडणूक झाली होती 1988ची। तेच पहिल्यांदा इथं भाषण केलं होतं आणि ह्या एकाच भाषणाने संभाजीनगरात त्या 60 पैकी 27 जागा जिंकले होते। नंतर एक 28 मोरेश्वर सावे शिवसेनेत सहभागी झाले होते। पहिल्यांदा मुंबई ठाण्यानंतर शिवसेना संभाजीनगरात किंवा मराठवाडा किंवा महाराष्ट्रात इथं आली होती। त्याच्यानंतर 8 मे 1988ला याच मैदानावर पुन्हा विजयी सभा झाली होती आमची। एका महिन्यात दुसरी सभा शिवसेना प्रमुखांची आणि त्या सभेत माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी या शहराचं नाव संभाजीनगर इथं ठेवलेलं आहे। आता हे जे कोले कुत्रे लांडगे हे करतात ना, लक्षात ठेवा 8 मे 1988 इथं संभाजीनगर नाव झालेलं आहे। ठीक आहे, कागदावर ज्यावेळेस झालं असेल, उद्धवजींच्या काळात झालं तेही तितकंच खरं आहे, पण जे झालं असेल ते झालं असेल, पण इथं नाव शिवसेना प्रमुखांनी ठरवलं आणि ते जनतेने मान्य केलं होतं। शिंदेंच्या शिवसेनेचंही आव्हान आहे आणि हे शहर जिंकण्याचंही आव्हान आहे, कारण हे शहर तुम्ही कायम सांगता तुमचा गड आहे। हो, हे आव्हान पेलायला पाहिजे किंवा आव्हानं पेलायला जरा मजा येत असते असं मला वाटतं। कोणाचं कसं नाही, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, जे कोणी असतील त्यांचं आव्हान पेलायला मला असं वाटतं आनंद होतो। मी शिवसैनिक आहे, येऊन बघावं ना संध्या, तुमच्यासाठी एक वेगळी छान व्यवस्था करतो। येऊन बघावं, गद्दार पॅव्हेलियन एक करतो इथं, तिथं येऊन बसा जेवढे गद्दाराने यायचं बघायला। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।